नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. नुकतीच संक्रांत झालेली आहे आणि संक्रांतीच्या हळदी कुंकूचा सीझन सुरू आहे. रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकाचे समारंभ होतात. त्यासाठी आपण इथे एक तांबूल बनवणार आहोत. हे तांबूल तुम्ही तुमच्या मैत्रिणींना हळदी कुंकवाला आणि सवाष्ण जेवणाला जर हे खाऊ घातले तर तुमच्या मैत्रिणी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. इथे मी नागवेलीचे 25 ते 30 पानं घेतलेली आहे व ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याला विड्याची पानं देखील म्हणतात. ह्या पानांना स्वच्छ धुवून मी एका चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली आहेत. तसं बघितलं तर विड्याची पानांमध्ये खूप गुणकारी तत्त्व असतात. ही तत्त्व आपल्या शरीरातली हानिकारक बॅक्टेरिया कमी करतात. शास्त्रोक्तदृष्ट्यासुद्धा या पानांना खूप महत्त्व आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेला हा चविष्ट पाचक असा तांबूल आज आपण बघणार आहोत. इथे विड्याची पानांची देठं आपण कापून घ्यायची आहे आणि विड्याच्या पानाचं खालचं टोकसुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे. शास्त्रोक्त दृष्टीने ह्या पानाच्या देठामध्ये व पानाच्या खालच्या टोकामध्ये मृत्यूदेवतेचा आणि दरिद्र देवतेचा वास असतो असा कुठे शास्त्रात उल्लेख आहे. हे पान आपल्याला उभंसुद्धा कापायचं नाही आहे. पान सुरुवातीला आडवं कापूनच आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे. पानाच्या उभं कापण्यामागे सुद्धा एक कथा आहे. आता ती कथा जर मी इथे सांगितली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगते की पानं आडवी कापा. अशा प्रकारे पानं मी बारीक चिरून घेतलेले आहे. आता इथे आपण थोड्या पानांना काथ आणि चुना लावून घेणार आहोत. हा काथ आहे. काथसुद्धा आपल्या विड्यामध्ये असावा. तोही खूप गुणकारी आहे, कफनाशक आहे, रक्तशुद्धी होते, दातांसाठी पण खूप चांगला आहे. इथे तुम्ही खडा काथ वापरला तर त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. पण मी इथे आता कथ्याची पावडर आणलेली आहे. ही तयारच पावडर आहे. ही अगदी पाव चमचा कथ्था पावडर घेतलेली आहे आणि ती मी गुलाबजलमध्ये भिजवत आहे. तुम्ही साध्या पाण्यात पण भिजवू शकता. इथे गुलाबजलच वापरावं असं काही बंधन नाही आहे, पण आपल्या पानाला छान सुगंध येतो म्हणून मी इथे गुलाबजल वापरलेला आहे. कथ्था भिजवून घ्यायचा आणि पाव चमचा चुना घेतलेला आहे. चुन्यामध्ये पण भरपूर कॅल्शियम असतं. चुना हा आपल्या आहारात रोज असला तरी चालतो, पण तो अगदी तांदळाच्या दाण्या एवढा. दिवसातून फक्त एकदाच असा त्याचा वापर करतात, पण तो तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरू शकता. इथे आपण तांबूल करत आहोत, त्यासाठी मी इथे पाव चमच्यापेक्षाही कमी चुना घेतला आहे आणि अर्धा चमचा 1 चमचा गुलाबजलमध्ये मी त्याला पातळ करून घेतलेला आहे. आता ही काथ आणि चुना आपल्याला थोड्या पानांना लावून घ्यायचा आहे. तसं तर प्रत्येक पानाला लावला पाहिजे, पण आपण थोड्या पानांना जास्त प्रमाणात लावून ही सगळी पानं आपण त्या पानांमध्ये मिक्स करणार आहोत. आपला बराच वेळ जाईल सगळ्या पानांना लावण्यात, म्हणून मी ह्या थोड्या पानांना जास्त प्रमाणात लावत आहे. असा हा मी चुना सगळ्या पानांना लावून घेतलेला आहे. विड्यामध्ये तांबूलमध्ये जे मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटीन्स असतात ते नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात. आणि आपण जो हा आज तांबूल बनवणार आहोत तो इन्स्टंट मुखवास तुम्ही एकदा नक्की करून बघा. जेवणानंतर हा मुखवास खाल्ल्यानंतर पचनक्रिया सुधारते. पान, तांबूल हे आयुर्वेदिकदृष्ट्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे असंही सांगितलेलं आहे. आता हे तांबूल बनवण्यासाठी आपण हे साहित्य सगळं इथे बघणार आहोत. याला त्रयोदशी गुणी विडा असं सुद्धा म्हणतात. 13 वस्तूंनी तयार केलेला विडा असतो, पण आपण इथे जरा मी जास्त साहित्य वापरले कारण मला हे हळदी कुंकासाठी घ्यायचं आहे आणि मैत्रिणींना पण आवडेल अशा दृष्टिकोनातनं मी त्यात साहित्य वापरलेलं आहे.
ही थोडी पानं मी बाजूला ठेवलेली आहेत. ती आपण नंतर तांबूल तयार झाल्यावर बारीक चिरून घालणार आहोत. आता थोड्या पानांचा मी इथे बारीक चुरा करून घेतलेला आहे. ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर ही जवळजवळ 25 ते 30 पानं मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण दुसरं साहित्य बघूया. इथे मी बडीशोप घेतली आहे 6 ते 7 चमचे आणि पाऊण वाटी गुंजपाला घेतला आहे. गुंजपाला हा विड्याच्या पानांमध्ये वापरतात आणि तो गोड लागतो, त्याचा गुणधर्मही चांगला आहे. इथे मी टुटी फ्रुटी, गुलकंद आणि धना डाळ वापरलेली आहे. बडीशोपच्या निम्म्या प्रमाणात धना डाळ घ्या आणि इथे आपलं पानदान छान दिसावं यासाठी मी रंगीत बडीशोप घेतलेली आहे. 2 मोठे चमचे मी इथे ज्येष्ठ मध घेतलेलं आहे. ज्येष्ठ मधाची तुम्ही पावडर वापरू शकता किंवा ज्येष्ठ मधाची काडी आणून मिक्सरमध्ये बारीकही करून घालू शकता. इथे मी कापुराचा 1 सेंटीमीटर एवढा तुकडा घातलेला आहे. हा भीमसेन कापूर आहे. हा काथ आहे, पण मी सुरुवातीलाच इथे काथा पावडर वापरली, त्याच्यामुळे मी हा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ठेवलेला आहे. ही चिकनी सुपारी आहे. ही लगेच बारीक होते, ही जास्त कडक नसते, त्याच्यामुळे मी इथे मोठ्या 2 सुपाऱ्या ह्या पानामध्ये बारीक करून वापरत आहे. सुपारी तुम्ही न घालतासुद्धा हे तांबूल करू शकता. इथे मी 7 ते 8 विलायची घेतलेल्या आहे आणि 3 मोठे खडे खडीसाखर घेतली आहे. तुम्ही इथे पिठी साखर पण वापरू शकता. आणि 1 मोठा चमचा तीळ घेतलेला आहे. हा पान मसाला आहे. हा टाकणं ऑप्शनल आहे. बाकीचं साहित्य तुम्ही भरपूर घातलं आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. हे अस्मनतारा आहे, याला थंडाई पण म्हणतात आणि हे फार जास्त प्रमाणात वापरत नसतात, फार कमी प्रमाणात अस्मनतारा घालतात. अगदी 1 सेंटीमीटर इतकंच अस्मनतारा वापरतात. हा चुना आहे आणि ही पानाची चटणी आहे. ही चटणी घालणं पण पूर्णतः ऑप्शनल आहे, पण चव छान लागते त्यासाठी मी इथे चटणी आणलेली आहे. अशा प्रकारे आपण पाण्यानं जे चुना आणि काथ लावला होता ते सुद्धा वाळलेलं आहे. मी ओलसरपणा यात अजिबात ठेवलेलं नाही. हे पान जास्त दिवस टिकावं यासाठी मी हे सगळं वाळवून घेतलेलं आहे. हे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे. बारीक तुकडे करून आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालणार आहोत. आणि अशा प्रकारे मी ती पानं बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण बडीशोप, धना डाळ, तीळ वगैरे जे साहित्य आहे ते आपण थोडंसं हलकं भाजून घेणार आहोत, अगदी मंद गॅसवर. जास्त प्रमाणात आपल्याला हे भाजायचं नाही आहे. आपलं हे तांबूल जास्त दिवस टिकावं यासाठी मी याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे. बडीशोप ही मुखशुद्धीसाठी वापरली जाते आणि जेवणानंतर बडीशोप खाल्ली जाते, त्याच्यामुळे मी इथे थोड्या जास्त प्रमाणात बडीशोप घातलेली आहे. आता त्यामध्येच मी बडीशोपच्या निम्म्या प्रमाणात धना डाळ घातलेली आहे. धना डाळमध्ये पण अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपल्याला ती आजारापासून दूर ठेवते, ती पाचक आहे. ती खाल्ल्यानंतरसुद्धा झोप चांगली लागते, म्हणून जेवणानंतर धना डाळ, बडीशोप वगैरे तांबूल असं खातात. इथे मी 2 चमचे तीळ वापरलेली आहे. थंडीचे दिवस असल्याकारणाने मी इथे तीळ वापरलेली आहे. तीळ ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका घालू. इथे मी 7 ते 8 विलायची त्यातले बी काढून इथेच भाजायला घातलेले आहे यामध्ये, कारण ती छान बारीक होतील. आता हे छान आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे. हे थोडं भाजल्या गेल्यानंतर आपल्याला यामध्ये 5 ते 7 लवंगा घालायच्या आहे. लवंगाला फार जास्त काही भाजायची गरज नाही आहे. आणि 1 वाटी मी खोबऱ्याचा खीस घातलेला आहे. हे तुम्ही जाडसर खोबरं वाटीचं खिसूनही घालू शकता किंवा तयार खीस पण घेऊ शकता. हे लगेच भाजलं जातं म्हणून मी हे शेवटी घातलेलं आहे. खोबरं तुम्ही शेवटीच घाला ह्या भाजण्यामध्ये. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण गुंजपाला घातलेला आहे. याचा ओलसरपणा निघावा म्हणून मी यात घातलेला आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे.
हे सगळं गरम आहे त्यातच आपला गुंजपाला भाजून निघतो. आता मिक्सरच्या भांड्यात मी खडीसाखरेचे खडे घातलेले आहेत. खडीसाखरेने आपल्याला छान थंडावा मिळतो व आपल्या पानदानाला तांबूलला छान गोडसर चव येते, म्हणून ती मी इथे वापरलेली आहे. आता हे सगळं भाजलेलं साहित्य थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात जाडसर बारीक वाटून घेणार आहोत. फार जाड नाही वाटायचं, आपलं तांबूल छान अगदी वयोवृद्ध लोकांना पण खाता यावं या दृष्टिकोनातून आपण हे करत आहोत. आता हा कापूर मी इथे बारीक चुरून घातलेला आहे. हा भीमसेनी कापूर आहे आणि इतकंच मी थंडाई म्हणजे अस्मंतारा घातलेलं आहे. याला मेन्थॉल क्रिस्टल पण म्हणतात. याचा चव उग्र असते, त्याच्यामुळे हे कमी प्रमाणात वापरतात. आता हे मी 2 ते 3 काड्या केशर घातलेलं आहे. अशा प्रकारे मी हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. तुमच्याकडे जायफळ नसेल तर तुम्ही नका घालू, कारण जायफळ घालणं काही आवश्यक नाही आहे. मी थोडंसं चवीसाठी घातलेलं आहे. आता हे चुना आणि कात लावलेले पानं घातलेले आहेत मी, ते पण आपल्याला यातच घालायचे आहे. आणि जी पानं आपण 25 ते 30 बारीक चिरून घेतली होती ती पण मी यात घातलेली आहे. हे छान वाटून घेतलं मी. त्यानंतर मी 1 वाटी टूटी फ्रुटी घातलेले आहे. ते सुरुवातीला वाटून घेतलं याला कारण टूटी फ्रुटी आपल्याला जास्त बारीक वाटायची नाही आहे, ती अगदी जाडसर वाटून घ्यायची आहे. आणि 1 चमचा मी इथे पान मसाला घालून ह्या मिश्रणात सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर ज्येष्ठ मध पावडर घातलेली आहे. ही सुद्धा आपल्याला ह्या मिश्रणात छान एकजीव करून घ्यायची आहे. आता त्यानंतर मी इथे रंगीत बडीशोप घातलेली आहे. सुरुवातीला आपण बडीशोप घातलेली, त्यामुळे ही रंगीत बडीशोप घालणं ऑप्शनल आहे. आता 1 चमचा मी इथे पान चटणी घातलेली आहे. पान चटणीने आपल्या तांबूलला अजूनच छान चव येते. आणि 2 ते 3 चमचे मी इथे गुलकंद घातलेला आहे. गुलकंदाचा गुणधर्म थंड असतो, पित्तशामक असतं आणि ते सुगंधी असतं. अशा प्रकारे आपलं पानदान तांबूल तयार आहे हळदी कुंकाच्या समारंभासाठी. तुम्ही एकदा अवश्य करून पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. तांबूल कसं वाटलं मला कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.